जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यातील एका अशा गडावर ज्या गडाच्या नावाने मित्रांनो एका तालुक्याचं नाव पडलं आहे, तो म्हणजे आपला माणगाव तालुक्यातील मानगड किल्ला। तर चला आपण जाऊया मानगड गडावर आणि पाहूया त्याचा इतिहास आणि त्याचा परिसर। हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच्या रक्षणासाठी सदैव ज्यांनी पहिला वार आपल्यावर झेलला असा किल्ला तो म्हणजे आपला हा मानगड। त्या मानगडच्या पायथ्याशी मित्रांनो आता आपण आलो आहोत आणि त्या पायथ्याशी जो गाव आहे तो म्हणजे आपला मशीदवाडी। त्या मशीदवाडीच्या इथून आता आपण वरती चढायला सुरुवात करणार आहोत। तर चला आपण जाऊया आता मानगडावर। सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा, कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझ्या कृपे। बरोबर 15 ते 20 मिनिटाची चढाई केल्यानंतर आपण आता या मानगडच्या इंगाई देवीच्या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत आणि या मंदिराच्या बाजूलाच हे आपलं वेताळ देवीचं स्थान आहे आणि समोर दिसतंय तो आपला इंगाई देवीचं मंदिर। तर चला आपण पाहूया देवीचं मंदिर आणि त्या देवीचं दर्शन घेऊया। गोविंदराव मोरे हे या किल्ल्याचे हवालदार होते आणि त्याकाली व्यापारी जो व्यापार म्हणजे कोकणातून पुणे जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी म्हणजे मावळकडे जाण्यासाठी ते करत असत त्यावेळी ते इथे जकात पडत असत, कारण त्या दरोडेखोर हे त्यावेळी खूप त्रास त्या लोकांना देत असते आणि त्यांच्यापासून संरक्षण करण्याचं काम येथील शिपाई मानगडचे शिपाई करत असत। हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी महाराजांनी ज्यावेळी जावली आपल्या स्वराज्यामध्ये दाखल केली त्यावेळी मित्रांनो हा गड महाराजांच्या नजरेमध्ये आला आणि महाराजांनी या गडाची निर्मिती यासाठी केली की रायगडवर हमला रोखण्यासाठी या गडाचा उपयोग होऊ शकतो। म्हणजे जे 65 किल्ल्यांची साखली महाराजांनी रायगडच्या रक्षणासाठी केली होती त्या किल्ल्यांमध्ये या गडाचा मित्रांनो उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळून येतो। तर अशा या गडाच्या महादरवाजावर आपण आता आलेलो आहोत आणि या दरवाजाचं नाव हे गोमुख दरवाजा म्हणून प्रसिद्ध आहे, कारण या दरवाजाचा आकार हा गायीच्या मुखासारखा आहे। आणि मित्रांनो इथेच आपल्याला एका वीराचं शिल्प पाहायला मिळतं। त्या वीराने मित्रांनो इथे आपल्या या गडासाठी बलिदान दिलेलं आहे, तर त्यासाठी त्याचं इथे शिल्प कोरलेलं आहे दगडामध्ये। त्याचा इतिहासामध्ये मित्रांनो कुठे नाव कुठे आढळत नाही, त्याच्यामुळे या वीराचं नाव काय ते आपल्याला आपण सांगू शकत नाही। वीराचं शिल्प पाहिल्यानंतर इथेच आपल्याला समोर महादरवाजाची कमान पाहायला मिळेल, परंतु मित्रांनो 350 वर्ष झाली त्या गोष्टीला, त्याच्यामुळे इथे खूप पडझड झालेली आहे आणि कमान पण आपल्याला पडलेली पाहायला मिळते। आणि इथेच मित्रांनो कमानीवरती इथे एक शिल्प पाहायला मिळतं। हे बघा, हे जे शिल्प आहे इथे कमलाचं शिल्प आहे जे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ते एक माशाचं शिल्प आहे इथे, ते जे मत्स्य अवतार विष्णूचा जो मत्स्य अवतार आहे ते म्हणजे महाविष्णूचं ते एक प्रतीक मानलं जातं। तर अशी आपली कमान आणि आता पुढे बघूया आपण अजून काय आपल्याला पाहायला मिळते गडामध्ये। प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने आपण आल्यानंतर आपल्याला इथे एक गुहा पाहायला मिळेल आणि त्याच्याच बाजूला एक खोदीव पाण्याचे टाके इथे पाहायला मिळते आपल्याला, परंतु निसर्ग वादळामुळे इथे खूप पडझड झाले, काही इथे पाहाल तुम्ही झाडं वगैरे खूप पडलेली आहेत। तर गुहेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते बघूया आपण। काळोख आहे।
तर याचा उपयोग मला वाटतं दारुगोळा साठा किंवा धान्याचा कोटा ठेवण्यासाठी करत असेल. छोटीशी गुहा मित्रांनो, ही लाकडं वगैरे इथे गोळा केलीत, म्हणजे मला वाटतं इथे कोणी राहायला वगैरे आल्यानंतर इथे जेवण वगैरे बनवत असतील. बघूया अजून बाहेर आपल्याला काय पाहायला मिळते. महादरवाजातून आपण बरोबर उजव्या साईडने समोर चालत आल्यानंतर आपल्याला इथे दिंडी दरवाजा पाहायला मिळतो. याला गुप्त दरवाजा किंवा चोर दरवाजा पण बोललं जातं. याचा उपयोग मित्रांनो, ज्यावेळी आपला किल्ला हा गनिमांच्या ताब्यात गेल्यानंतर आपले जे प्रमुख अधिकारी आहेत, किल्ल्यावरचे जे प्रमुख अधिकारी किंवा राजघराण्यातील जी लोक आहेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यासाठी या चोर दरवाजाचा उपयोग केला जातो. म्हणजे आपण पाहाल की ज्यावेळी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा खून हा औरंगजेबाने केला, त्यावेळी त्यांनी रायगडवर मुघलांनी आपला कब्जा केला. त्यावेळी येसुबाई साहेबांनी राजाराम महाराजांना अशाच एका रायगडवरील गुप्त दरवाजातून दक्षिणेमध्ये पाठवलं होतं. तर त्यावेळी येसुबाई साहेब आणि शाहू महाराजांना त्यांनी अटक केलं होतं, परंतु राजाराम महाराज काही त्यांच्या हाती लागले नव्हते. तर असा हा दिंडी दरवाजा मित्रांनो पाहायला मिळेल आपल्याला. हा आपला मानगडावरील दिंडी दरवाजा आहे. आणि इथून मित्रांनो उतरण्यासाठी म्हणजे तो खोल दरी आहे, या दरीतून उतरावं लागत असे. म्हणजे जर जायचं असेल दिंडी दरवाजा इथून सरळ आपण गडाच्या बाजूने जर आलो तर आपल्याला इथे एक छोटी पाण्याची टाकी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशा पाण्याच्या टाक्या गडावर खूप ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा इकडे आपल्याला आजूबाजूचा परिसर पाहायला मिळेल. खूप सुंदर दृश्य आहे इकडे. तर चला आपण आता जाऊ बाले किल्ल्यावर. आणि आता आपण 10 नंबरची टाकी तिथून आपण वरती आल्यानंतर आपल्याला इथं प्रथमतः राजसदर पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की मानगड हा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड आहे आणि याच ठिकाणी न्यायनिवाडा केला जात असे. म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील ज्या तक्रारी आहेत त्यांचा न्यायनिवाडा किंवा गडावरील किंवा या परिसरातील जो हिशोब खर्च वगैरे असेल तर त्याचा इथेच सर्व मित्रांनो हिशोब खर्च वगैरे व्हायचा. तर हीच ती जागा आहे जी आपण पाहाल इथे आता मोडकळीस आलेली आहे. तर अशी आहे आपली मानगडवरील राजसदर. चला आपण पुढे जाऊया आता. तर आपण आता राजसदरेतून पुढे आल्यानंतर आपण बालेकिल्ल्यावरून पोहोचतो. तर हा आहे आपला मानगडवरील मुख्य बालेकिल्ला. आणि इथेच मित्रांनो आपल्याला बाजूला 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतील. तर अशा खूप पाण्याच्या टाक्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात ठिकठिकाणी. आणि इथूनच आपण ज्यावेळी सुरुवातीला गडाच्या पायथ्याचं जे गाव आहे जे मशिदवाडी ते आपल्याला इथून पाहायला मिळेल. इथूनच मित्रांनो आपण गड चढायला सुरुवात केली होती. तर असंही सुंदर दृश्य आहे. बालेकिल्ल्याच्या बाजूलाच असलेल्या बुरुजावर आपल्याला इथे एक जोत्याचे अवशेष पाहायला मिळतील. म्हणजे इथे लिहिलं आहे जोत्याचे अवशेष म्हणून, परंतु इथे खूप गवत वाढल्यामुळे आपल्याला इथे काय पाहायला मिळत नाही. पण तुम्ही पाहाल इथे हे बघा, इथे जोत्याचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे इथे वाडा वगैरे असेल, म्हणजे राहण्याचं ठिकाण असेल. वरती पाहूया आपण काय काय जमीन आहे फक्त नुसती. मित्रांनो, इथे वाडा वगैरे असेल त्या खाली काही ते जोतेच अवशेष म्हणजे त्यासाठी त्याचा वापर असेल, राहण्याचं ठिकाण असेल त्यांचे. तर आता इथून आपण पुढे जाणार आहोत महादेवच्या मंदिराकडे, कारण इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. तर चला आपण जाऊया महादेवच्या मंदिराकडे. तर मित्रांनो, इथे आपलं आहे महादेवाचं मंदिर, मानगडावरील आपले महादेवाचं मंदिर. हे बघा, हे समोर जे दिसतंय ते आपले महादेवाचं मंदिर मानगडावरील. मित्रांनो, इथे शंकराची पिंड पाहायला मिळेल आपल्याला. मंदिरामध्ये इथे शंकराची पिंड आहे पाहायला मिळाला. जय शिवराय मित्रांनो. तर असा होता आपला मानगडाचा परिसर. मित्रांनो, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा मानगड, या मानगडाचा इतिहासाच्या दृष्टीने जर विचार केला तर इतिहासातील एक खूप प्रसिद्ध घटना ती म्हणजे पुरंदरचा तह. त्या तहामध्ये मित्रांनो मिर्जाजी जयसिंग यांनी जे 23 किल्ले महाराजांकडून मागून घेतले होते, त्या 23 किल्ल्यामध्ये जो 23वा किल्ला म्हणून बकरीमध्ये उल्लेख आहे तो म्हणजे हा आपला मानगड. तर असा यावरून मित्रांनो आपल्याला समजते की या गडाचं किती महत्त्व असेल. तसेच ज्यावेळी स्वराज्याची राजधानी रायगडची इथे जवळच आहे,
त्या राजधानीवर ज्यावेळी गनिम हमला करत असे तर तो हमला रोखण्याचं काम हा मानगड करत असे। तसेच या गडावरील किल्लेदार हे जयवंतराव मानकर, त्यावेळी किल्लेदार हे जयवंतराव मानकर हे रायगडवर पार सावध करण्यासाठी इथून तोफांचे आवाज करत असे। त्यामुळे गनिमांना रोखण्याचं काम तसेच रायगडावरील पार सावध करण्याचं काम हा गड करत असेल। त्यामुळे या गडाचं इतिहास दृष्टीने मित्रांनो फार महत्त्व आहे। तसेच पाहण्यासारखं पण मित्रांनो या गडावर खूप आहे, त्यामुळे या गडावर नक्की तुम्ही भेट द्या। आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय।